नमस्कार. या जमान्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व जर कशाला असेल, तर ते मार्केटिंगला असतं, मार्केटिंगच्या सल्ल्यांना असतं. कारण एखादा चांगला मार्केटिंगचा सल्ला हा तुमचा व्यवसाय एका नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाऊ शकतो. आणि अशाच पद्धतीने आज मार्केटिंग कन्सल्टंट ही एक अतिशय प्रचंड मोठी अशी एक सेक्टर झालेलं आहे आणि अनेक मोठमोठ्या कंपन्या या मार्केटिंग कन्सल्टंट्सना हायर करत असतात आणि त्यांच्या आयडियाजने बिझनेस वाढवत असतात. अशाच पद्धतीने अगदी एका चहाच्या टपरीवाल्यापासून तर BMW सेल वाढवण्यापर्यंत ज्यांनी काम केलेलं आहे असे श्री अमोल पुंडे हे आत्ता आपल्याबरोबर आहेत. अमोलजी, सर्वप्रथम हार्दिक स्वागत. नमस्कार. अनेक मार्केटिंग कंपन्यांना तुम्ही सल्ला दिलेला आहे त्यांचा सेल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून. आम्हाला काय सल्ला द्याल? सुरुवातच आपली इथून का तुमचा एक्झॅक्टली टार्गेट ऑडियन्स कोण आहे? कारण आजपर्यंत माझा अनुभव असा आहे ना की बऱ्याच लोकांना त्यांचा टार्गेट ऑडियन्सच माहित नसतं. करेक्ट आहे. आणि मग असं वाटतं की एवढे आपले सगळे कस्टमर आहेत मार्केटमध्ये, सगळेच आपले क्लायंट होऊ शकतात. असं कधीच होत नाही. चहावाल्याचा कस्टमर वेगळा आहे, BMW चा कस्टमर वेगळा आहे. बरोबर. म्हणजे फक्त पॉप्युलेशन आहे म्हणजे एवढे भरपूर कस्टमर असं कधीच होत नाही. तो टार्गेट ऑडियन्स तुमचा कोण एक्झॅक्टली तो कळला का पुढचं सोपं आहे काम. एक्झॅक्टली. म्हणजे यांचं वैशिष्ट्य असं आहे ना की ते अवेलेबल रिसोर्सेसमध्ये फार काही खर्च न करवता ते तुमच्याकडचा फुटफॉल वाढवून देतात. तुम्हाला असे काही टेक्निक्स देतात, अशा काही ॲक्टिव्हिटीज देतात, असे काही सल्ले देतात की त्या माध्यमातून तुमचा सेल असतो, तुमच्याकडचा फुटफॉल असतो हा मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होते. जनरली मार्केटिंग कन्सल्टंट म्हटलं की पहिल्यांदा प्रचंड मोठं बजेट असतं. सगळ्यात पहिले असतं चकचकीत प्रेझेंटेशन असतं. ते प्रेझेंटेशन झाल्यानंतर शेवटी प्रचंड मोठी कॉस्ट असते त्याची. आणि मग अनेकदा विशेषतः छोटे व्यावसायिक जे असतात त्यांना सल्ले हवे असतात, त्यांना तुमच्यासारखे माणसं कन्सल्टंट हवे असतात. पण ते शेवटचे जे आकडे असतात ना, चकचकीत प्रेझेंटेशन बघायला खूप भारी वाटतं, पण शेवटचे जे आकडे असतात ना ते आकडे बघितले की डोळे पांढरे व्हायची वेळ येते. मग अशा वेळेस तुम्ही अतिशय कमी खर्चामध्ये हा सगळा सल्ला देत असतात, हे कसं काय? बऱ्याचदा असं होतं ना की प्रॉब्लेम मोठा नसतो, पण त्याची प्रॉपर क्लॅरिटी नसल्यामुळे ना तो मोठा वाटत असतो. आणि त्याच्यामुळे असं वाटतं की याचं सोल्युशन पण बरंच महाग असणार. पण बऱ्याचदा नसतं असं. युजली आमची जेव्हा पहिली मीटिंग होते क्लायंट बरोबर ना, तेव्हा भरपूर प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांमध्ये मला तर क्लॅरिटी येतेच, पण त्या क्लायंटला बऱ्यापैकी क्लॅरिटी येते की आपल्याला नक्की चुकतंय कुठे. आणि मग तो प्रॉब्लेम हळूहळू छोटा वाटायला लागतो. बरोबर. त्यामुळे ते कमी पैशात मला परवडते. एक्झॅक्टली. म्हणजे कशी काय तुमची सुरुवात कशी होते, कशा पद्धतीने क्लायंटला काय काय प्रश्न असतात मुळात? अच्छा, बेसिक मी तुम्हाला जो पहिला प्रश्न विचारला, तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे? म्हणजे मी आता इथे केस स्टडी सांगतो एखादी अगदी सोपी जी सगळ्यांना कळेल. एक टपरीवाल्याचा ऑडियन्स कोण आहे? आपण असं म्हणू की सगळे चहा पिणार आहे, पण असं नसतं. चहा तर रेस्टॉरंटमध्ये पण मिळतो, बरोबर, पण टपरीचा एक स्पेसिफिक क्लास आहे ज्याला टपरीवरतीच चहा हवा असतो. का हवा असतो त्यालाच रिझन माहिती आहे. तिकडे वेगळा गप्पा मारता येतं, जे काय असेल XYZ. सो अशी एक टपरी जिकडचा फुटफॉल कमी झाला. कमी होण्याचं कारण काय? जवळ असल्या एका रेस्टॉरंटने त्याचे रेट्स कमी केले. टपरीकडे पण 5 रुपये, रेस्टॉरंटकडे पण 5 रुपये. नाही म्हटलं तरी फुटफॉल कमी झाला, लोक काही रेस्टॉरंटकडे वळले. ते कारण असं होतं की तिकडे फुटफॉल त्या साईडने जास्त येत होतं. लोक म्हटले का 10 पावलं अजून आपल्याला चालायचे, आपण इथेच राहूया. आता इथे परत तो फुटफॉल आपल्याला डायव्हर्ट करायचा आहे. आता अगेन टपरीचा कस्टमर कोण आहे तो आपण आयडेंटिफाय केला, त्याला टपरीचा चहा हवाय. मग आता तो आपला मार्केटिंग ऍडवायझर होऊ शकतो, जो बाकी कस्टमर आपल्याला आणेल. आता तो कसा आणेल, त्यासाठी काहीतरी क्रिएट करावं लागेल. इथे आपण काय केलं, जो टपरी चालवत होता त्याला म्हटलं एक रद्दीतलं पुस्तक घे 20 रुपयाचं, शाळेतलं कुठले 8वी 9वी, आणि कस्टमर दिसला की ते वाचत बसायचं. तर तो म्हटलं पण याने काय होणार आहे, सहानुभूती क्रिएट. म्हटलं तुम्ही करून बघा काय होतं. ते त्याने केलं, सेम जे ठरवलं होतं तेच झालं. जो कस्टमर त्याकडे येतोय त्याला असं वाटलं अरे बिचारा किती अभ्यास करतोय, अभ्यास करून धंदा करतोय. आणि तो कस्टमर मग बाकी लोकांना सांगायला लागला. अगेन फुटफॉल वाढलाच नाही, तर आधीपेक्षा जास्त वाढला. याच्यामुळे साहजिकच त्याच्याबद्दल सहानुभूती क्रिएट झाली आणि दॅट कन्व्हर्टेड इनटू बिझनेस. माझ्या मते बिझनेसमध्ये सगळंच चालतं, म्हणजे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड बिझनेस. बिझनेस इज वॉर नाउ. एक्झॅक्टली. पण तरीही सपोज जर का एखादा क्लायंट तुमच्याकडे आला आणि मग तुम्ही काय काय अनालिसिस करता, त्याचं कशा पद्धतीने अनालिसिस करता पूर्ण? एक तर ते एक्झिस्टिंग त्यांची जी काही मार्केटिंग ऍक्टिव्हिटी होत असेल ती एक्झॅक्टली काय होते, तर ती टार्गेट ऑडियन्स धरून आहे की नाहीये. 99%
टार्गेट ऑडियन्स आयडेंटिफाय केलेला नसतो. हम्म. त्याच्यामुळे होणारी जी काही मार्केटिंग असते ना हम्म. ती अशी स्कॅटर्ड असते. हे पण थोडं केलंय, ते पण थोडं केलंय, हम्म. आणि त्याच्यामुळे येणारे ते रिझल्ट नसतात. हम्म. सो पहिल्यांदा आपण बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी कमी करायला लावतो. हम्म. म्हणजे हे फार उलट आहे. हम्म. युजली कन्सल्टंट ऍक्टिव्हिटी वाढवायला लावतात हम्म. आणि भरपूर ऍक्टिव्हिटी कमी करायला लावतो. कारण ज्या ऍक्टिव्हिटीज कमी करायला म्हणजे कुठल्या ऍक्टिव्हिटीज कमी करायला? हल्ली जर आपण म्हटलं कुणाला विचारलं तुम्ही मार्केटिंग काय करता, हम्म. मी सोशल मीडिया करतो. अगदी ठरलेलं. पण तुमचा कस्टमर आहे का सोशल मीडियावरती? बरोबर. मग एक फार वाईट अनुभव आहे माझा. आपल्या विक्रोळीला एक अगरबत्ती बनवणारा मुलगा होता आणि तो 3 वर्ष तो बिझनेस करतोय. घरच्या घरी मॅन्युफॅक्चर करायचा आणि लोकल रिटेलला विकायचं जाऊन. बरोबर. त्याला कोणीतरी सांगितलं तू एखादी वेबसाईट बनव, ई कॉमर्स वेबसाईट, जिथून तुझा सेल वाढेल. त्याला डिटेल माहिती नव्हतं. तो खुश कशामुळे झाला, आपला सेल वाढतोय, आपण त्याला करूया. त्याच्याच मित्रांनो त्याला वेबसाईट बनवून दिली. बरं, त्या वेबसाईटचा खर्च जवळपास 65,000. बापरे. त्या विचाराने मॅनेज करून त्याला ते पैसे दिले. वेबसाईट रेडी झाली. सेल पुढे काहीच नाही. बरोबर आहे. काय गरज नाही. इन्क्वायरी जेव्हा आमच्याकडे आली त्याला म्हटलं तुम्हाला असा एक तरी कस्टमर दाखव जो ब्रँड नसेल तर ऑनलाईन अगरबत्ती विकत घेतो. बरोबर. अगरबत्ती आजही नाकाजवळ जाते, आवडली तर तो सेल होतो. अगदी बरोबर. अनलेस अंटिल तुमचा ब्रँड आहे. मग हे तुम्ही का केलं? तो बोला नाही, तो मित्र म्हणाला सोशल मीडिया कर तुझा होईल. म्हटलं सोशल मीडिया कर, वेबसाईट कर, काही कर, हे नाही होणार आहे. उलट तुझं जर रिटेल नेटवर्क जो वाढवतोय ते अजून कसं वाढवता येईल याच्यावर असं फोकस असायला पाहिजे. करेक्ट आहे. अनफॉर्च्युनेटली तोपर्यंत पैसे बाहेरून घेतले होते, बरोबर, ते मॅनेज करता आलं आणि त्याला शेवटी धंदा बंद करावा लागला. राईट. तुम्ही काय सांगितलं त्याला मग करायला एक्झॅक्टली? त्याला सांगितलं होतं आता तुझ्याकडे पैसे नाहीयेत, तू आता बिझनेस ऑलरेडी बंद केलाय, बरोबर, दुसऱ्या एखाद्या अगरबत्ती मॅन्युफॅक्चररकडे जा आणि त्याचा रिटेलचा बिझनेस त्याला वाढवून दे, म्हणजे सेल्स पार्टनर म्हणून. तुला जरा तो जम बसू दे त्या मार्केटमध्ये, तुला ते रिटेल काउंटर्स वाढवता येतील, त्यामुळे पैसा येईल. मग उद्या विचार कर परत वाढायचा की नाही बिझनेस स्वतःचा. अशाच पद्धतीने खूप साऱ्या त्यांच्या सक्सेस स्टोरीज आहेत. अगदी म्हणजे म्हणतात ना सिम्पल आयडियाज अँड सोल्युशन्स. कधी कधी सोल्युशन हे आपल्या डोळ्यासमोर असतं, पण असं असताना म्हणजे यांचंच एक वाक्य आहे की जोपर्यंत खर्च करत नाही ना तोपर्यंत क्लायंटला सुद्धा असं वाटत नाही की आपण काहीतरी करतो आहे मार्केटिंगसाठी, सेल्ससाठी, फुटफॉलसाठी आपण काहीतरी करतोय. जोपर्यंत खर्च करत नाही तोपर्यंत असं वाटतच नाही. पण ऍक्च्युली प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन दडलेलं असतं आणि ते जे सोल्युशन असतं हे सोल्युशन शोधून देण्याचं काम अमोल पुंडेजी करत असतात. एक BMW ची तुमची खूप भारी सक्सेस स्टोरी आहे, त्याविषयी सांगा. BMW साठी इव्हेंट करणारी एक कंपनी आहे, त्यांचे पॅन इंडिया त्यांचे इव्हेंट्स हँडल करते. सो काही वर्षांपूर्वी ते HNI सोसायटी, NRI सोसायटी इथे टिपिकल इव्हेंट्स करायचे. एक टेस्ट ड्राईव्हला गाडी आणि एक शोला गाडी, असं सगळं होत होतं. प्रॉब्लेम असा होता खाली कोणी येत नव्हतं. त्याच्यावर वर्स्ट पार्ट असा होता वरतूनही कोणी पाहत नव्हतं काय इव्हेंट चाललाय. एक्झॅक्टली. म्हणजे त्याचं रिझन फार सिम्पल होतं. तुम्ही HNI सोसायटीमध्ये इव्हेंट करताय, ऑलरेडी लोकांकडे BMW, मर्सिडीज गाड्या आहेत. अगदी बरोबर. सो अट्रॅक्शन काय त्यांच्यासाठी? काहीच अट्रॅक्शन नव्हतं. जेव्हा हे मला रेफरन्स मधून जेव्हा इन्क्वायरी माझ्याकडे आली, सुरुवातीला तर असं हे खोटं आहे, म्हणजे BMW सारखी कंपनी माझ्यासारख्या कन्सल्टंटकडे काय येईल. पण त्यांनी ऑलरेडी बऱ्याच जण अप्रोच करून झालं होतं, ते मिळालं नव्हतं. आणि माझ्या केसमध्ये मी मार्केटिंग माझी स्वतःही झिरो करतो. जे काय होतं ते सगळं रेफरन्समुळे होतं. अशा जे काय रेफरन्स सांगितलं की नाही ये बंदे को एक बार मिलो, कुछ ना कुछ सोल्युशन मिलेगा. आणि जेव्हा आमची मीटिंग झाली त्याने प्रॉब्लेम सांगितला, असा प्रॉब्लेम आहे. म्हटलं रे ते सिम्पल आहे. तर तो थोड्या वेळासाठी समोरचा विचार करतोय, अरे म्हणजे आम्ही एवढे महिने करतोय, हा कोण आला आणि अचानक म्हणतो सिम्पल आहे. म्हटलं एक काम करा, संडे मॉर्निंगला इव्हेंट तुम्ही ऑलरेडी जो करताय तो मुलांसाठी करा. बरोबर. मेक युअर चाइल्ड जीनियस ऑर्गनाइज बाय BMW. सो इथे आपण गाडी विकतच नाहीये, आपण मुलं कशी जीनियस होतील असं आपण सांगतोय. राईट. मुलं खाली आले, मुलांना सगळं टेक्निकल नॉलेज दिलं गेलं, गाडीमध्ये सेन्सर किती, सेन्सर कसा काम करतो. आणि तो इव्हेंट संपताना दुसरी अनाउन्समेंट झाली, मेक शुअर युअर डॅड विन्स. सो आता त्या डॅडला खाली कोण घेऊन येतंय? त्याचा पोरगा. का तर माझे वडील जिंकले पाहिजे. बरोबर. मग 4 वाजता क्विज ठेवला. क्विज मध्ये सगळे सेन्सर बेस्ड क्वेश्चन, कोणता सेन्सर कसा काम करतो, उत्तर मुलं देतात, वडिलांना माहिती नाहीये. सो काही खुश झाले पालक, बोलले अरे आपल्या मुलाला एवढं काही सगळं येतंय. काहींचा इगो हर्ट झाला, माझ्याकडे ऑलरेडी BMW, मला एवढं सगळं माहिती नव्हतं. सो तिथून पुढे बरेच जण काउंटरला गेले. सो त्यांचा जो पर्पज होता तो पर्पज सॉल्व्ह झाला. लोक खाली आली पाहिजे, आपण फक्त खाली नाही तर काउंटरला आणून दिले. म्हणजे तुमच्या असं बोलण्यावरनं मला असं जाणवतं की मार्केटिंग इज ऑल अबाउट इमोशन्स. हो, सगळ्याच गोष्टी इमोशनल आहेत. इव्हन बिझनेस पण इमोशनल असतो. बरोबर. फक्त तो ट्रिगर करता आला पाहिजे. एक्सप्लेन. आता ह्याही केसमध्ये ना, कस्टमर कोण आहे तुमचा ऍक्च्युअली, जो तो करता माणूस आहे त्या घरातला, जो पैसे देणार आहे. बरोबर. पण बाईंग डिसिजन त्याच असणार आहे का? बाईंग डिसिजन कधी होणार आहे? जेव्हा त्याला प्रोडक्ट बद्दल काही नॉलेज वगैरे मिळेल, तो घ्यायला तो रेडी नाहीये ना. मग ते घ्यायला रेडी कोण आहे किंवा त्याला कोण आणू शकतं तुमच्यापर्यंत? त्या घरातली फिमेल किंवा मुलगा, लहान मुलगा.
फिमेलसाठी काही इव्हेंट काही सुचत नव्हता, मुलांसाठी करता येऊ शकतो, तर मुलांना खाली आणलं. सो इथे अगेन ते इमोशनल ट्रिगर झालंय, उत्तर मुलं देत आहेत, मला काही येत नाहीये. बरोबर बरोबर. किती म्हणजे खालती अशा प्रकारच्या मोठ्या सोसायट्यांमधनं खालती लोकांना आणणं हा किती मोठा टास्क असतो. म्हणजे आता आम्ही मोठे मोठे कार्यक्रम करतो, त्याला सुद्धा लोक पहिल्यांदा वरतून बघतात, अरे खरंच चांगलं आहे का, आणि देन यू वॉन्ट टू सेल समथिंग अँड यू वॉन्टेड टू ब्रिंग युअर कस्टमर डाऊन, आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी घडणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात या सगळ्या. काय असतं ना की बऱ्याचदा ना छोट्या छोट्या गोष्टी, आता जसं आपल्यासारख्या शहराकडे जाणाऱ्या लोकांना बैलांची खूप क्रेज असते, आणि ह्या बैलांचाच वापर करून त्यांनी एका रेस्टॉरंटचा बिझनेस वाढवला. ती काय आयडिया आहे? जुन्नर भागात एक रेस्टॉरंट चालू झालं होतं, त्या गावातल्या एका माणसाने चालू केलं होतं. शेती परवडत नाही म्हणून हायवेला जागा होती, म्हणून रेस्टॉरंट चालू केलं. सिम्पल, अशी बरेच लोकांची सेम कारण असतात. पण रेस्टॉरंट उभं करणं तर सोपं आहे, कस्टमर आणायचा कसा तो काही सुचत नव्हतं त्यांना. तरी त्यांनी 6 महिने खेचले, स्टील ते प्रॉफिट हळूहळू लॉस मध्ये चालला होता बिझनेस त्यांचा. जेव्हा त्यांचा कॉल आला का याच्यावरती काय करता येईल का, सो म्हटलं जुन्नर भागामध्ये खिल्लारी बैल तर अवेलेबल असतात बऱ्या प्रमाणात. अगेन तेच अवेलेबल रिसोर्स काय आहेत आपल्याकडे, त्यांना म्हटलं 10 ते 12 खिल्लारी बैल अरेंज करायचे, होतील अरेंज. सेम डेला कॉल आला, बैल अरेंज झाल्या, पुढे काय करायचं. ही गोष्ट आहे 2013ची. जेव्हा सेल्फी हळूहळू ते क्रेज वाढत चाललं होतं. सेल्फी म्हणजे काय, म्हटलं हायवेला 500 मीटर इकडे आणि 500 मीटर तिकडे 2 बोर्ड लावायचे साधे, कशातही बनवा, सेल्फी पॉईंट पुढे आहे एवढंच. ते हा प्रकार काय, म्हटलं करा, मी सांगतो. ते बोर्ड लागले, त्याच्यानंतर रेस्टॉरंट हायवे, याच्यामध्ये ते रांगेत 12 बैल बांधले गेले. ओके. शहरातला माणूस खिल्लारी बैल अट्रॅक्शन पॉईंट, त्यात आपण तो ट्रिगर करतोय इमोशनली, सेल्फी पॉईंट पुढे आहे. 500 मीटर गाडी हळूहळू पुढे जेव्हा जाते, ते बैल दिसायला लागले, लोक थांबायला लागले, सेल्फी पॉईंट स्टार्ट झाला. मग आता शहरातलाच माणूस का, तो युजली कुठे लांब जात असतो ना, तो सारखा थांबत नाही, ठरलेले असतात काही गोष्टी. बरोबर. मग आता तो थांबलाच आहे, मग काय ते खाऊन घेऊया, असा करून तो फुटफॉल वाढला. क्या बात आहे. अगेन इकडचा खर्च फक्त ते फॅब्रिकेशन बोर्डचा, बैलांचा काही खर्च नाही. बैल त्यांचीच होती ती. बरोबर आहे. म्हणजे जी बैल शेत नांगरून वगैरे सगळं झाल्यानंतर जी मोकळी असायची, त्या बैलांना थोडंसं अट्रॅक्शन क्रिएट केलं. अशाच पद्धतीने आम्ही पंजाबमध्ये गेलो होतो. पंजाबमध्ये त्यांनी असे छोट्या छोट्या मस्तपैकी पॉइंट्सच तयार केले होते की जिथे लोक छानपैकी फोटो काढतील. काही काही छोटे असे मशीनचे पुतळे तयार केले होते, तिथे लोक काय 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 असं करून तिथे एका ठिकाणी माणूस 50 फोटो काढतील अशा प्रकारचं. आणि ते ज्यावेळेस ते सोशल मीडियावर जातात त्यावेळेस नॅचरली हॉटेलचं नाव जातं, हे जातं, फुकटचं मार्केटिंग लोक आपल्यासाठी करायला लागतात. हे जे आहे, ही जी मानसिकता आहे की जोपर्यंत काहीतरी मोठं करत नाही, मोठी ऍक्टिव्हिटी करत नाही, तोपर्यंत मार्केटिंग होऊ शकत नाही. या संदर्भात काय सांगाल? नाही, सगळ्यात पहिल्यांदा एक तर टार्गेट तुमचे काहीतरी असायला पाहिजे आयुष्यात. म्हणजे सोल्युशन तर इझी असतात बऱ्याचदा, बरोबर, पण जर ती भूकच नसेल बिझनेस वाढवायचं ना, तर ते मी काही कोणी येऊ दे, त्या सोल्युशनचा काही उपयोग होत नाही. तर फर्स्ट ऑफ ऑल जर भूक असेल, नाही मला मोठं व्हायचंच आहे, पण माझी अडचण पैसा आहे, मला हे नाही कळत, ते नाही कळत, त्या माणसाला सोल्युशन मिळणं फार सोपं असतं. बऱ्याच हल्ली काय झालं, स्टार्टअप ही जी काही कन्सेप्ट आली आहे त्याचं ऍक्च्युअल डेफिनेशन वेगळं आहे, लोकांना वाटणारं डेफिनेशन वेगळं आहे. नवीन बिझनेस चालू झाला म्हणजे स्टार्टअप झाला असं ते नसतं. बऱ्याचदा स्टार्टअपचा गेम काय, तुम्ही किती फास्ट ग्रोथ दाखवताय, बरोबर, याच्यावरती तो स्टार्टअप कन्सेप्ट चालते. बरोबर. आणि तिकडे प्रॉफिटला तेवढं महत्व नाहीये जेवढं तुमचा ग्रोथ किती फास्ट होते, व्हॅल्युएशन. आणि मग तो पहिला एंजल इन्व्हेस्टर येणार, मग दुसरा येणार, तिसरा येणार. हे बरेच जे छोटे उद्योजक आहे ना, ते पाहून ते असे बोलतात, अरे हा असं काहीतरी असायला पाहिजे. आणि मग त्यांना तो पिक्चर मोठा दिसायला लागतो. अरे बापरे, हे एवढं मोठं करायचं का, हा खूप खर्च आहे, नाही होणार आपल्याच्याने. तिकडे टार्गेटच ग्रोथ आहे ना. तुम्ही पहिल्या वर्षी बिझनेस चालू केला, पहिल्या वर्षात 1 लाख कस्टमर आले, दुसऱ्या वर्षात 10 लाख झाले, त्यांना ती फास्ट ग्रोथ दाखवायची असते. इकडे आपली अडचण प्रॉफिट आहे ना, विदाउट प्रॉफिट आपण सर्व्हाइव्ह नाही करू शकत आहे. बरोबर, राईट आहे. अशाच पद्धतीने तुम्ही काही फ्लॅट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने विकून दिले होते. ती काय आयडिया होती? रिअल इस्टेट कंपनी, त्यांचं प्रोजेक्ट चालू होतं, त्यांनी ऑलरेडी एका एजन्सीला हायर केलं होतं. राईट. आणि त्या एजन्सीने टिपिकल ते होर्डिंग्स वगैरे, टिपिकल मार्केटिंग सगळं चाललं होतं. पण सेल तेवढा होत नव्हता. फुटफॉल तर येत होता, पण सेल तेवढा होत नव्हता. त्यांचा प्रॉब्लेम होता, सेल कसा वाढवता येईल. फुटफॉल आमच्याकडे बऱ्यापैकी येतोय, बरोबर, म्हटलं सेल किती हवा आणि फुटफॉल किती हवा याचा काही रेशो ठरलेला आहे का तुमचा. तो जेव्हा पाहिला तो रेशो चुकलेला होता. म्हटलं एवढा खर्च होत असेल तर ते गडबडत आहे तुमचं, खर्च कमी करावा लागेल. खर्च कमी केला तर फुटफॉल कमी होईल. म्हटलं नाही होणार, आपण आयडिया करू त्याच्यावरती. त्यांचं ते फेज 2 होतं. फेज 1 मध्ये ऑलरेडी 230 फ्लॅट विकले गेले होते, लोक राहत होते. फेज 2 मध्ये ऑलमोस्ट 550 फ्लॅट होते.
म्हटलं ते एक टेम्पररी मंदिर उभं करायचं. त्याला मंदिराचा याचा काय संबंध आहे? म्हटलं मंदिर उभं करायचं, मंदिराच्या ऍक्टिव्हिटी चालू करायच्या, रोज संध्याकाळची आरती, काही सप्ताह करता आलं तुम्हाला, भजन वगैरे, आणि ते लोकल लोकांसाठी जास्त करायचं. ते पण आपल्याला बाहेरचा कस्टमर हवा आहे. म्हटलं लोकल लोकच तुम्हाला बाहेरचा कस्टमर देणार. बरोबर. त्यांनी ते हो नाही करता ते ऍक्टिव्हिटी केली, ती लोकल लोक एंगेज व्हायला लागली, आणि मग ते लोकल लोक बाहेर, अरे नाही आज आमच्याकडे ते सप्ताह चालू आहे ना, ते असं झालंय, आणि मग ते अरे तू कुठे राहतो कुठे, आणि असं करून करून ते इन्क्वायरी त्यांच्या वाढत गेल्या. सो होर्डिंगचा खर्च आणि मंदिराचा खर्च याचा जमीन आसमानाचा फरक आहे. क्या बात आहे. किती फ्लॅट त्याच्यामुळे साधारणपणे विकले गेले, किती कालावधीत विकले गेले? हा, त्यांनी जेव्हा ते मंदिर वगैरे उभं केलं, ऍक्टिव्हिटी वगैरे चालू आहे, तेव्हा वर्षभरामध्ये त्यांचे 350 फ्लॅट विकले गेले. ओ बापरे. या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्याच्यातनं अगेन म्हणजे परत तिथेच येऊन थांबतोय आपण की मार्केटिंग इज ऑल अबाउट इमोशन्स. मला सांगा की तुम्ही स्वतःचं मार्केटिंग कसं करता? नाही, मी मगाशी म्हटलं तर मी स्वतःचं मार्केटिंग काहीच नाही करत. ओके. कारण रेफरन्स थ्रूच हे होत राहतं. बरोबर. कारण ज्याला कोणाला तो रिझल्ट मिळालाय ना, तो सांगतो लोकांना, अरे नाही असं असं होतं, असा प्रॉब्लेम होता, त्याने असं सांगितलं आणि ते सोल्युशन मिळालं. बऱ्याचदा असं होतं की माझ्या केस स्टडी ज्या लोकांनी ऐकलेल्या आहेत ते केस स्टडी लोकांना सांगतात. करेक्ट. आमच्या गावीच एक जण असा LIC एजंट झाला होता, ताजा. बरोबर. ताजा. आणि त्याला कोणीतरी गळ्यात पाडलं होतं, अरे काय पगार पडत नाही म्हणजे हे चालू कर, एवढा पैसा येईल. आणि प्रॉब्लेम तो फार साधा भोळा होता. त्यामुळे तो झाला, पैसे भरले त्यांनी, एक्झाम क्लिअर झाली, पण विकायचं कसं हे कोणाला माहिती आहे? ते माहिती नाही. अगेन त्याचा टार्गेट ऑडियन्स त्याचा कोण आहे हे त्याला माहिती नाही. तो उठसूट सगळ्यांना आपलं, अरे मी चालू केलंय, मला काय ते LIC एजन्सी, ते होत नव्हतं वर्कआउट. अगेन अवेलेबल रिसोर्स काय, ते लोकेशन, गावचं लोकेशन आहे. बरोबर. सो गावच्या ठिकाणी पाटील म्हटलं का माणूस खुश होतो एकदम, आणि मग ते चहा फ्री मिळतो आपल्याला. बरोबर. सो म्हटलं आपण याचा फायदा करून घेऊया. तो बोलला नाही याचा काय संबंध आहे आपण. म्हटलं तुला जी लोक वाटतात अशी मोठी, किंवा त्या लोकांना असं मोठेपणा मिळावा असं वाटतंय, अशा लोकांना ग्रुप करायचा, त्या सगळ्यांना मेसेज पाठवायचे का मी LIC एजन्सी घेतलेली आहे, मला काही तुमच्याकडे रेफरन्स वगैरे हवेत. बोला अरे हे मी केलं होतं काही लोकांचं, पण काय आलं नाही. म्हटलं ही फर्स्ट स्टेप आहे. सेकंड स्टेप आता त्यांच्या इगोला धक्का लावायचा आहे. तुला हे काय करायचं? म्हटलं एखादी पॉलिसी विकली गेली, ज्याच्यामुळे विकली गेली आहे त्याचं नाव मोठं करून सांगायचं, ह्या साहेबांमुळे मला एक पॉलिसी मिळाली, त्याचा एवढे पैसे आले. आता जेव्हा तू दुसऱ्या कोणाला सांगतोय की मला ह्या साहेबांमुळे मिळालंय, त्याचा इगो हटवणार. बरोबर. तो देणार तुला, यानं तुला 12,000 दिली का, मी 15,000 देतो, असा कोण सेल वाढणार. सो पहिल्या वर्षाचं जे टार्गेट राहतं 12चं, तर ते 12चं ते ओव्हरक्रॉस करून 44 झाले होते. अगेन फक्त पाटील बोलून परत म्हणजे हे सगळं जे आहे ना, इगो, इमोशन्स याच ठिकाणी येऊन थांबतंय. पण मला सांगा, आता हे जे आज बऱ्याचदा आपण छोटे उद्योजक म्हणतो, किंवा आता तुम्ही स्टार्टअप्स बद्दल बोललेला आहात, हे बरंचदा मार्केटिंग करण्यासाठी त्यांचं फार उत्सुकता नसते, आणि केलं तरी जे काही तुम्ही आता म्हणाल त्या पद्धतीने सोशल मीडियाचं मार्केटिंग, पण त्याच्यामुळे बिझनेसवर काय परिणाम होतो? नाही, बऱ्याच जणांचं बिझनेसमध्ये येण्याचं कारणच चुकीचं असतं. म्हणजे त्यांना तो जॉब नको असतो, बॉस नको असतो, सो कॉल्ड त्यांना फ्रीडम हवा असतो, म्हणून ते बिझनेसमध्ये आलेले असतात. सो बिझनेसमध्ये काही टार्गेट घेऊन आलेले नसतात. बरोबर. ते लोक असं स्ट्रगल करत राहतात. बरोबर. जे काही टार्गेट घेऊन आलेत, मला एवढा धंदा करायचा आहे, एवढा एम्पायर उभं करायचंय ना, ते नाही थांबत लोक. बरोबर. याला भेट, त्याला काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहतात. नाही, नेटवर्किंगचं काय महत्व वाटतं तुम्हाला मार्केटिंगमध्ये, म्हणजे ओव्हरऑल बिझनेसमध्ये, मार्केटिंगमध्ये? कुठलंही नेटवर्किंग म्हणजे आता बरेचसे प्लॅटफॉर्म वगैरे पण आहेत. आता प्लॅटफॉर्म म्हणजे बाजारपेठ आहे. बाजारपेठ तर भरपूर ठिकाणी अवेलेबल आहे. बरोबर. तुम्ही तिकडे काय करताय? अगेन तुमचा त्या बाजारपेठेत एंट्री करण्यापूर्वी काही टार्गेट आहे का? मला इथून एवढा धंदा काढायचा आहे. ते जर नसेल तर तुम्ही फक्त बाजारपेठ फिरणार, वा छान छान मजा आली, बस संपलं. गुड फॅक्टर. त्याच्या पुढे काही होणार नाही. मग काय करायला पाहिजे एक्झॅक्टली? सुरुवात टार्गेट नाही असली पाहिजे ना. राईट. की मला टार्गेट काय, कुठली छोटी ऍक्टिव्हिटी किंवा मोठी ऍक्टिव्हिटी. मी एखादा लेट आता सोशल मीडिया मार्केटिंग करतो असं ठरवलंय, मला करायचंय. टार्गेट काय, किती सेल व्हायला पाहिजे सोशल मीडियामधून, मी किती महिने इथे सस्टेन करणार आहे. सोशल मीडियामध्ये बरेच जण फेल का होतात, त्यांना असं वाटतं फार लवकर होणार आहे. 1 महिना करतात, 2 महिने करतात, आणि नंतर बोलणार काही रिझल्ट येत नाही, आपण थांबूया. रिझल्ट तुम्हाला 5-6 महिन्यानंतर येणार आहे. बरोबर. हे आपल्याला आधी माहितीये का? आधी इन्क्वायरी करत नाही. बरेच जण फसवणारे पण आहेत. त्यांनी ते करा, तुम्ही होणार, रिझल्ट येणार, त्यांनाही ते हंटिंगच करायची असते. 2 महिने तर 2 महिने कस्टमर आतमध्ये होते. सो अभ्यास कमी पडतो. सगळ्या इंडस्ट्रीत तुम्ही अभ्यास नाही करू शकत. सो बेटर काय, एखादा कोणतरी कन्सल्टंट नेमा चांगला, ज्याचा हा सगळा अभ्यास असेल, आणि तो सांगेल ही गोष्ट करा, ही गोष्ट करू नका. हे जास्त सोपं आहे. ते कन्सल्टन्सीला पैसा देणं म्हणजे अरे बापरे, मेरे को सब आता है. हा, एक्झॅक्टली हाच अप्रोच असतो. म्हणजे
मला सगळं कळतं. अरे हा तर काय, हे काय मला वेगळं सांगणार आहे, अरे पण ही स्पेशलिस्ट फॉर दॅट. पण मग याच्यामुळे बिझनेसेसवर काय परिणाम होतो? म्हणजे एक असा जो डाटा आलेला आहे की सपोज जर का 50 बिझनेस चालू झाले तर त्यातले साधारणपणे 45 बंद पडतात एका वर्षाच्या कालावधीमध्ये. मग इथे कन्सल्टन्सीची भूमिका, इथे मार्केटिंगची भूमिका, हे तुम्ही एवढ्या लोकांशी बोलत असाल, काय चित्र दिसतं तुम्हाला आता? बऱ्याच ठिकाणी इश्यू आहेत. म्हणजे एखादा छोटा कोणीतरी मॅन्युफॅक्चरर आहे, समजा एखाद्याने चहा पावडर बनवण्याची सुरुवात केली, त्याला मला ब्रँड बनवायचा आहे, तो सुरुवात काय करतो, रेड लेबल कितीला आहे, सोसायटी कितीला आहे, त्याच्यापेक्षा मी 10 रुपये कमी नाही विकणार. बरोबर. अरे त्याच्यामुळे एका लेवल पर्यंत जाशील, पण जेव्हा तुम्हाला डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करायचं आहे, मग डिस्ट्रीब्युटरचा मार्जिन घेणार, तुम्हाला रिटेलरला मार्जिन द्यायचं आहे, मग तुम्हाला एमआरपी वाढवता येत नाहीये. म्हणजे ते सोसायटी रेड लेबलवर काय मूर्ख नाही येत ना, त्या प्राइसला विकतायत ते. बरोबर आहे. हे प्राइस गेम इनिशियल ठीक आहे, पुढचं काय मोठं व्हायचं असेल, लॉंग टर्मचा प्लॅन नाहीये ना. बरोबर आहे. आता कसंही करून मला बिझनेस लगेच चालू करायचा आहे, सेल्स चालू करायचा आहे. बऱ्याच आम्ही काय म्हणतो, टार्गेट सेट करताना जेवढं करता तेवढं पेपरवरती करा, पेपर फाडता येतो. पण एकदा का बिझनेस चालू केला मग तुम्हाला टर्नआउट नाही करता येत ना. बरोबर. तुम्हाला पुढे जाणं भागी सगळंच लागलेलं असतं, त्यावेळेस पैसे लागलेले असतात, त्याच्यानंतर रिसोर्सेस लागलेले असतात, माणसं असतात. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की कागदावर पहिल्यांदा तुम्ही सगळं कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे. इमारत कागदावर पहिली उभी करा, त्याच्यानंतर तुम्हाला जो काही बिझनेसची इमारत उभी करायची आहे ती करा. पण असं होताना दिसतं का? नाही, फार कमी प्रमाणात होतं. म्हणजे जे लोक बाहेरून शिकून आलेले आहेत, प्रॉपर MBA म्हणा किंवा IIT वगैरे म्हणा, त्यांना या गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे त्यांचा हा स्टडी आधी होतो, मग ते बिझनेसमध्ये येतात. म्हणून त्यांचं सक्सेसफुल होण्याचं पर्सेंटेज जास्त आहे. आपल्या केसमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे बिझनेसमध्ये येण्याची कारणच चुकीची आहेत. माझं त्या कंपनीत पटत नाही, बॉसशी पटत नाही, मला फ्रीडम हवाय. पण लोक एक लक्षात घेत नाही की जेव्हा तुम्ही जॉब करता तो 8 ते 10 तासाचा जॉब असतो. बरोबर. बिझनेसमध्ये आला का तो 24 तासाचा होतो. इट्स अ 24 आवर जॉब. आमच्याकडे एक आला होता कस्टमर 2015 साली, जो एका कंपनी जॉब करत होता, तिकडे सेल्स मध्ये तो दर महिन्याला टॉप परफॉर्मर होता. त्याला मित्रांनी सांगितलं, अरे तू इकडे एवढा चांगला सेल्स करतोय, स्वतःच काय ती कर ना. त्यालाही वाटलं, अरे हा मी माझं करतो ना, मी मला कशाला बॉस हवाय. त्याने ते जॉब सोडला आणि मग घरी नाही, मी आता 1 महिना ब्रेक घेणार, त्याला रिलॅक्स होणार आणि मग मी चालू करणार. मग ते रिलॅक्सेशन पिरियड 1 महिन्याचा 3 महिने झाले, 4 महिने झाले. मग काहीतरी जबरदस्ती चालू केलं, तोपर्यंत शरीराला सवय लागली होती, निवांत सगळं. मग ते काही गडबडलं सगळं. बरोबर. 8 महिने झाले पण काही होईना. बरोबर. आणि मग जेव्हा ती आमच्याकडे इन्क्वायरी आली, म्हटलं अरे तू तर सेल्स मध्ये टॉप परफॉर्मर होता, मग असं काय झालं? तुला ते माहित नाही काय झालं असं ते. तर तिथे सोल्युशन एवढं सिम्पल होतं. म्हटलं रोज सकाळी 5:30 वाजता आपला एक व्हिडिओ कॉल असणार, जिथे तू सांगायचं काल काय केलं आणि आज काय करणार. तो म्हटलं नाही पण याने काय होणार आहे. म्हटलं करून बघा काय होतं ते. बरोबर. पहिल्या दिवशीचा कॉल त्याने नाही अटेंड केला, अरे नाही ते उशिरा उठलो. दुसऱ्या दिवशी आम्ही नवीन सवय लावली, कॉल अटेंड नाही केला तर 1000 रुपये पेनल्टी. आता पैसा जात आहे ना, पिंच. हा, मग तो अटेंड करायला लागला. असं आठवड्याभर केलं. नेक्स्ट आठवड्यात सांगितलं आता तू प्रॉपर वेल ड्रेस असला पाहिजे, टाय वगैरे सगळं व्यवस्थित, आणि हे करायचं. ते चालू झालं. आता 5:30चा कॉल अर्धा तास तरी चालतोच. सो ते हे झाल्यानंतर आपण झोपूया असं ते प्रमाण कमी व्हायला लागलं. आणि आता तो आन्सरेबल झालाय ना. बरोबर. आज मी हे करणार आहे. बरोबर. आणि उद्या परत हे विचारणार आहे आपल्याला काय झालं. सो अगेन तो परत ते बॉस आणि एम्प्लॉई हेच रिलेशन होतं. करेक्ट. भले बिझनेसच आहे पण कोणतरी विचारणारा कोणतरी आला ना. बरोबर. परत चांगला बिझनेस करायला लागला. अनेकदा असं होतं ना की एखादा माणूस काहीतरी नोकरी सोडतो, त्याला असं वाटतं की अरे आता पण इथे एवढं भारी केलेलं आहे, आपण स्वतःचा पण जॉब करू शकतो, स्वतःच्या बिझनेसमध्ये करू शकतो, पण ते फेल होतात. बऱ्याचदा मोठ्या ब्रँडसाठी ते काम करत असतात. इट इज व्हेरी, कारण ब्रँड त्यांचं खूप काम इनव्हिजिबल काम असतं, ते इंटँजिबल काम असतं, ते करत असतो. पण ज्यावेळेस सामान्य माणूस एखादा येतो त्याला सगळंच पहिल्यापासून बेपासून सुरू करायचं असतं. असे काही हे जे आता तुम्ही उदाहरणं बघितले, अशा लोकांसाठी काय सांगाल? त्यांनी कशा प्रकारे नोकरीमध्ये तुम्ही जबरदस्त करताय, पण ज्यावेळेस तुम्हाला जॉबमध्ये यायचंय त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही आता जेव्हा कोणी नोकरी करताय तर तो नोकरीमध्ये एक्झॅक्टली तुमची प्रोफाईल काय, तुम्ही तिथे बेस्ट काय करताय. बिझनेसमध्ये पण तेवढंच करा. बाकी आउटसोर्स करा, डेलिगेट करा, ते स्वतः करायला जाऊ नका. कारण बऱ्याचदा होतं की मी बिझनेसमध्ये सेल्स माझा चांगला आहे आपल्या नोकरीमध्ये, पण बिझनेसमध्ये असेलच असं काही गरजेचं नाहीये. बरोबर. कारण नोकरीमध्ये मला फक्त सेल करायचंय, एक्झिक्युशन माझा पार्ट नाहीये, मला नंतर कस्टमर हँडल तो मला करायचा नाहीये. त्यामुळे तिकडच्या माझ्या स्ट्रॅटेजी वेगळ्या असतात. बिझनेसमध्ये सेल्स पण मला करायचं आहे, नंतर सर्व्हिस पण मला द्यायची आहे, त्यामुळे तो सेल इकडे तुमच्या उपयोगाचा नाहीये. बरोबर. जे तुम्हाला बेस्ट येतंय तेवढंच बिझनेसमध्ये करा, बाकी सगळं आउटसोर्स करा. काय बात आहे. जाता जाता काय सांगाल की हाऊ मच इम्पॉर्टंट इज मार्केटिंग इन बिझनेस?
एक अगदी स्टार्टअप जरी असला किंवा एखादा मोठा व्यवसाय असला तरी मार्केटिंग कन्सल्टंट हा कशा प्रकारे इम्पॉर्टंट आहे? मी तर म्हणेल फक्त मार्केटिंग कन्सल्टंट नाही, कोणत्याही प्रकारचा कन्सल्टंट, जेवढे कन्सल्टंट हायर करतात ते तेवढे हायर करा. तुम्हाला खूप फ्री टाइम मिळतो आणि तुमचा खूप पैसा वाचतो. इनिशियली असं वाटतं की कन्सल्टंटला पैसे जात आहेत, पण कन्सल्टंट तुमचा खूप पैसा वाचवून देतो आणि तुमचा बिझनेसही वाढून देतो. कारण तुम्ही तुमचा हेडेक हा ट्रान्सफर करताय समोरच्याला. बरोबर. युजली आमच्या केसमध्ये आम्ही म्हणतो की तुमचं टार्गेट सांगा आणि तिथून पुढे काम चालू होतं. सो तो लोड आम्ही घेतलेला असतो. अच्छा, तुम्हाला तर 1 CR करायचे का? ठीक आहे, आपण असं प्लॅन करूया. स्वतःच नका धडपडत बसू, मदत घ्या. ओके ओके. तर स्वतःच नका धडपडत बसू, मदत घ्या. कारण कुठल्याही क्षेत्रातला जो कन्सल्टंट असतो ना, तो त्याचा 24 तास त्याच गोष्टीचा विचार करत असतो. त्यातले बारकावे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना माहिती असतात. जसं तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही 24 तास विचार करत असतात, त्याच पद्धतीने मार्केटिंग कन्सल्टंट, सोशल मीडिया कन्सल्टंट, टॅक्स कन्सल्टंट, लीगल कन्सल्टंट हे त्या क्षेत्रातला विचार 24 तास करत असतात. त्या क्षेत्राचा सातत्याने अभ्यास करत असतात. त्या क्षेत्रामध्ये ते सातत्याने कम्युनिकेट करत असतात आणि कम्युनिकेशन करत असताना खूप साऱ्या आयडियाज ह्या अशा प्रकारच्या माणसांच्या डोक्यामध्ये निर्माण होत असतात आणि त्या आयडियांचा वापर जो असतो हा तुमच्या व्यवसायासाठी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. कारण एक सामान्य एंटरप्रेन्योर जो असतो हा खूप मोठ्या प्रमाणात ऑक्युपाईड असतो. त्याला त्याचं सेल बघायचं असतो, ऑपरेशन बघायचं असतं, एक्झिक्युशन बघायचं असतं, फायनान्स बघायचं असतं, एव्हरीथिंग ही हॅज टू सी. आणि त्याच्यातनं ना मग तो खूप त्याला विचारच करायला वेळच मिळत नाही आणि म्हणून तिथे रोल येतो कन्सल्टंटचा. आणि अशा प्रकारचे जे कन्सल्टंट असतात ते त्याच्यातनं खूप वेगळं सोल्युशन देत असतात आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. अमोलजी आमच्याकडे आलात, आमच्याशी चर्चा केलीत. खूप साऱ्या लोकांना ऍक्च्युली तुमच्या सर्व्हिसेसची गरज आहे. अमोलजींचा नंबर सुद्धा दिलेला आहे स्क्रीनवर. आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.